झी 24 तास एक पाऊल पुढे. सेक्स, वय आणि कायदा याविषयी आपण चर्चा करतो आहोत. संमतीनं शारीरिक संबंध ठेवण्याची वयोमर्यादा 18 वरून 16 वर आणावी का, हा आजचा आपला चर्चेचा विषय आहे. डॉक्टर विठ्ठल प्रभू, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही तिघांनीही आपापली मतं मांडलेली आहेत. या पुढे जाऊन आता प्रश्न असा आहे की याच्यामध्ये दोन मुद्दे समोर आलेले आहेत. एकतर ज्याप्रमाणे डॉक्टर जाधव म्हणतात त्याप्रमाणे 16व्या वर्षी शारीरिकदृष्ट्या मुलं मुली लैंगिक संबंधांसाठी तयार असतात, आणि दुसरा मुद्दा असा आहे की अशा प्रकारे संमती दिल्यामुळे जे साईड इफेक्ट्स होणार आहेत, ज्या अडचणी आणि प्रश्न निर्माण होणार आहेत, ते प्रश्न दुसऱ्या बाजूला आहेत. मुद्दा असा आहे की तुम्ही शारीरिक भावनेला नैसर्गिक भावनेला वाट मोकळी करून देण्यासाठी साईड इफेक्ट्सना रोखायचं की साईड इफेक्ट्सना जागा करून देण्यासाठी ती भीती बाळगून नैसर्गिक भावनेचं दमन करायचं. आपल्याला पुन्हा एकदा निसर्गाला समजून घेतलं पाहिजे. सेक्स किंवा लैंगिक संबंध ही कोणाची गरज आहे? टेस्टोस्टेरोन शरीरात ज्या वेळेला निर्माण होतं त्या वयामध्ये त्याला ती कामा इच्छा होते. हो, 12 वर्षापर्यंत होत नाही, अवयव सगळे असतात. वयोवृद्ध झाल्यानंतर त्याला इच्छा होत नाही, कारण टेस्टोस्टेरोनची लेवल कमी आलेली असते. आणि निसर्गाने अशी वाटणी केलेली आहे की स्त्रीला जे हॉर्मोन्स दिलेले आहेत तिथे काम उद्दीपक असे हॉर्मोन्स नाही, तिला प्रेम, वात्सल्य, मातृत्व याचं महत्त्व असतं. आणि आपण जर स्त्रियांचं मत घेतलं तर त्या कधीही म्हणणार नाहीत की आपल्याला, मला वाटतं, लवकर त्यांना संमती द्यायला हवी 16 वर्षाची असताना. त्याचं कारण त्यांच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरोन कमी असतं. आपण असं समाजात देखील आपण पाहतो की स्त्रियांच्या आनंदासाठी वेश्यागृह नाहीत, पुरुषांची चालणार नाहीत. गिगलो असले तरी किती असतील गिगलो, त्या मानाने स्त्रिया किती वेश्या आहेत, कारण ही पुरुषांची गरज भागवतात. दुसरं असं, पुरुष नाचतायत आणि स्त्रिया पैसे उडवतायत असं आपल्याला चित्र दिसत नाही. त्याचं कारण त्यांच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरोन कमी असतो, त्यांच्यावरील संस्कार. तर माणसाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, माणूस आणि प्राण्यामध्ये याच्यामध्ये एक फरक असा की माणसाला सदसद विवेकबुद्धी आहे, संस्कारानुसार तो घडतो. जर आपण त्याला लहानपणापासून काय चांगलं काय वाईट हे जर त्याला सांगितलं, शिकवलं, लैंगिकता शिक्षण दिलं, तर योग्य वयामध्ये तो संयम राखू शकतो. इतर प्राण्याप्रमाणे प्राणी संयम राखू शकत नाही. सदसद विवेकबुद्धीला संस्कारानुसार तो वागतो. म्हणून आपल्याला असं दिसून येतं की जे गुन्हेगारी प्रवृत्ती असतात ना, तेच बलात्कार करायला, नाही तर दुसरी वाट मोकळी असते. वेश्यांची गृह असतात, त्यांना ते नको असतं. त्यांना कोणाला तरी त्रास देऊन त्यांना आनंद घ्यायचा असतो. म्हणजे त्यांच्यासाठी समाजाने काही नियम राखलेलेच आहे, कायदाही आहे त्यांच्यासाठी. तर म्हणून मला वाटतं हे वय कधीच कमी करता कामा नये, उलट हे वाढवलं पाहिजे असं मला वाटतं. अच्छा, डॉक्टर जाधव, यावर काय म्हणाल तुम्ही? मला असं वाटतं की रेप आणि गुन्हा आणि भावना, म्हणजे फिजिकल सेक्स आणि सायकोलॉजिकल सेक्स, याच्यामध्ये कधी ना कधीतरी आपल्याला फरक करायलाच लागणार. याच्याविषयी वेगळ्या तऱ्हेने विचार करायलाच लागणार आहे. म्हणजे आज कसं झालंय की शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर पालक अक्षरशः 2 वर्षाचं मूल असताना शाळेत ऍडमिशन घ्यायला तयार होतात. दे वॉन्ट इट फास्ट. शाळेमध्ये ऍडमिशन घेतल्याच्या नंतर कुठच्याही स्पोर्ट्समध्ये एंट्री करायची असेल, फास्ट, ते 8 वर्षाच्या आत ती एंट्री झाली पाहिजे, इन्स्टंट. पालकांना पण काय पाहिजे, तर जे काही पैसे पाहिजेत मिळाले पाहिजेत, इन्स्टंट मिळाले पाहिजेत, लवकर मिळाले पाहिजेत. हे लवकर मिळालं पाहिजे, फास्ट मिळालं पाहिजे. त्या पद्धतीने हे फास्ट चेंजेस खरोखरीच होत आहेत. अच्छा, आणि हे जे काही दैवी आपल्याला देणगी आहे आणि म्युटेशनमुळे काही चेंजेस होतात. आता साधं उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वी माणसाचा मेंदू फार लहान होता एन्शंट काळामध्ये, कारण त्याला त्याची वापरण्याची गरज नव्हती. तेव्हा फिजिकली हात खूप स्ट्रॉंग असायचे, कारण ती आवश्यकता होती. जेव्हा मेंदू वापरण्याची गरज पडायला लागली तेव्हा मेंदूचा आकार परत मोठा झाला, हातपाय बारीक झाले, आणि त्याच्यानंतर आता परत मेंदूचा आकार थोडा वाढतोय, कारण मेंटल वर्क वाढत चाललं. हे असे म्युटेशनमुळे चेंजेस होत राहतात. ह्या जेव्हा शरीरामध्ये ओव्हर द पिरियड जेनेटिकली जेव्हा चेंजेस होत जातात, तसेच माणसांच्या इच्छा, आशा, आकांक्षा या पण थोड्याशा अलीकडे खेचल्या जातात. अच्छा, आणि त्या अनुषंगाने जी काही नॅचरल डेव्हलपमेंट आहे त्याचं जेव्हा प्युबर्टीचं एज, प्रिकॉशस प्युबर्टी हल्ली खूप कॉमनली यायला लागलेली. पूर्वी तर 12 आणि 14 वर्षच आम्ही म्हणायचो की प्युबर्टीचं एज आहे. प्युबर्टीचं एज अलीकडे ढकललं जात आहे. 2 ते 5 वर्ष मी सायकोलॉजिकल म्हणजे सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंटचं एज जे मी म्हटलं 2 ते 5 वर्ष, त्याच्यामध्ये पण पालकांचा जो सहभाग आहे, त्यांच्या एक्सपोजरमुळे मुलांचं रिलेशनशिप पालकांशी त्या दृष्टिकोन म्हणजे सेक्शुअल अँगलमधनं ते रिलेट होत असतं, अनकॉन्शियसली जरी असलं तरी तसं होत असतं. त्याच्यामध्ये एक्सपोजरमुळे फरक पडत चाललाय. म्हणजे हे सगळं वय अलीकडे येत असताना
फिजिकल डेव्हलपमेंट झालेली असताना, त्याच्या इच्छा आकांक्षा नॅचरली डेव्हलप झालेल्या असताना, सगळ्या दृष्टीने सक्षम, साईड इफेक्ट्स आहेत, हे आपण मला वाटतं आणखीन पुढच्या ह्याच्यात बोलूयाच, बिलकुल. पण साईड इफेक्ट्स आहेत म्हणून इफेक्ट्स बद्दल काय, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कसे काय टॅकल करणार. आणि जर आपण कायदा केला की ठीक आहे आपण 21व्या वर्षी, तर अनसीन म्हणजे फक्त सरफेसवरती आले नाहीत, त्यामुळे बाहेरून कीर्तन आणि आतून तमाशा होणार नाही का. खरं. आणि हे जे दिसले नाहीत हे सगळे गुन्हेगार, समजा कॅमेरे लावलेले आहेत असं समजा, तर किती % फॅमिलीमध्ये हे प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि सगळ्यांना तुम्ही शिक्षा करणार का. कारण हे होतंय, हे तुम्ही जोपर्यंत मान्य करत नाही आणि ते का होतंय त्याला एक नॅचरल, फक्त त्याच्यात प्रगल्भता यायला पाहिजे. त्या प्रगल्भता येण्यासाठी काय करायला पाहिजे, सर जसं म्हणाले प्रभू सर, की सेक्स एज्युकेशन पाहिजे. तुम्ही अंधारामध्ये, हे फिजिकली तयार असतात मात्र प्रगल्भ नसतात. आणि मुद्दा जो आहे तो प्रगल्भतेचा मुद्दा आहे. मग प्रभू सर, ही प्रगल्भता 16व्या वर्षी जर निसर्ग नियमानुसार किंवा पिढ्यानपिढ्या, जसं डॉक्टर जाधव म्हणतात त्याप्रमाणे 16व्या वर्षी ही जर शारीरिक क्षमता लैंगिक संबंधांसाठी मुलांमध्ये येतेय, तर तीच प्रगल्भता मानसिकदृष्ट्या का येत नसावी, का ती येतेय पण ती आपल्या लक्षात येत नाहीये. नाही, ती वयाच्या 18व्या वर्षापर्यंत साधारण मानसिक परिपक्व, त्यातही पुरुषापेक्षा स्त्रियांना लवकर येते, म्हणून कदाचित 18वं वर्ष वय स्त्रियासाठी आणि पुरुषासाठी 21 वर्ष केलं असेल. पण मानसिक परिपक्वता अजिबात 16व्या वर्षी येत नाही. इतकंच नव्हे तर शारीरिक आकर्षण त्यामध्ये तीव्र असतं, तिला प्रेमाचं कौतुक असतं, त्यालाही प्रेमाचं कौतुक असतं, कारण निसर्गाला प्रजोत्पादन व्हावं अशी इच्छा असते. म्हणून सध्या ती, आता रेडा आणि म्हैस, रेडा आणि बैल यांचा काही संबंध, रेडा आणि गाय यांचा संबंध होत नाही, किंवा म्हैस आणि म्हैस आणि रेडा यांचा, बैल यांचा संबंध होत नाही. याचं कारण निसर्गाने सजातीय आकर्षण निर्माण केलेलं असतं, प्राण्यात देखील. पण महत्वाचं म्हणजे प्राणी आणि माणूस याच्यामध्ये फरक आहे, समाज आहे माणसामध्ये. त्या समाजाला साजेस, कारण आणि बरं स्त्री पुरुष संबंध सेक्सचं जे आपण घेतलं विचार केला, तर केवळ आनंद घेणं हा हेतू नाही आहे. त्यापुढे नंतर आपण विवाह करतो आणि त्यानंतर एक कुटुंब निर्माण करतो आणि दोघांची जबाबदारी घेतो. इथे सेक्स म्हणजे फक्त आनंद घ्यायचे, तोही कोणाला, पुरुषाला आहे तो आनंद. स्त्रीला प्रेम हवं असतं, म्हणून ती कदाचित ती स्वप्नाळू असते, परिकथेतील राजकुमार तिला हवा असतो, म्हणून ती कदाचित ती सांगते, तिला इच्छा नसते. लक्षात घ्या, आपण पुरुषांच्या दृष्टिकोनातून विचार करतो ना, त्यावेळेला स्त्रियांचा दृष्टिकोन काय असेल हे आपण सांगू शकत नाही. आंबा गोड आहे, ऊस गोड आहे, ते आंबा इक्वल टू ऊस असं तऱ्याशिक मांडता येत नाही. त्यांचा आपण विचार जर आपण घेतला, त्यांचं मत घेतलं आपण, तर स्त्रीला कधीही लैंगिकता म्हणजे शरीर संबंध ह्याची आवड नसते. उलट जस्टिस वर्मांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी एक नेमकं बोट दाखवलेलं आहे, देर आर मोर, आणि आम्ही म्हणतो की देर आर मोर रेप्स विदिन द मॅरेज दॅन आउटसाइड द मॅरेज. विवाह अंतर्गत असलेला शरीर संबंध हा कायदेशीर मानला जातो. तिथे जस्टिस वर्मांनी सांगितलेलं आहे की यात सुधारणा व्हायला पाहिजे. उदाहरण सांगतो आपल्याला, स्त्रीला DNC झाली किंवा आजारी असली आणि हे जर नवऱ्याला सांगितलं तरी आणि त्याची इच्छा असेल तर तो संभोग करू शकतो, त्याला हा खरा उपभोग असतो. पण कायद्याने तशी परवानगी आपल्या देशात नाही आहे. आणि ह्याच्यावरती नेमकं बोट ठेवलेलं आहे जस्टिस वर्मानी की असा शरीर संबंध याच्याविषयी विचार झाला पाहिजे. तो विचार करणं आज आवश्यक आहे की स्त्रीला तिचं स्वतःचं, आपण व्यक्ती स्वातंत्र्याविषयी बोलतो त्यावेळेला तिचं हे व्यक्ती स्वातंत्र्य तिला नाकारण्याचं किंवा स्वीकारण्याचा अधिकार नाही आहे का. कारण आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की स्त्रीपेक्षा तिच्या हॉर्मोनमुळे, तिच्या शरीर रचनेमुळे आणि तिच्यावरील संस्कारामुळे स्त्रीपेक्षा पुरुषाला 5 पट इच्छा असते. आणि सर्वसाधारण माझा अनुभव असा की ज्या वेळेला पुरुष येतो तर त्याला वाटतं की माझ्यापेक्षा तिला 10 पट इच्छा असतात. हे कसं शक्य आहे. तिच्या शरीरातील हॉर्मोन, त्याच्यावरती रिसर्च झालेला आहे. आणि किन्सेनी सांगितलेलं आहे तिला महिन्यातून फक्त 2 वेळा इच्छा होते, ज्यावेळी तिच्या पोटात स्त्रीबीज येतं आणि ज्या वेळेला तिला मासिक पाळी यायच्या असते त्यावेळेला हॉर्मोनमुळे. ही 2 कारणं आहेत. आपण त्याला मान दिला पाहिजे. आपण निसर्गाला आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार माणसाने आपण आतापर्यंत काय केलेलं आहे समाजामध्ये, निसर्गाला समजून घेऊन त्यानुसार सामाजिक नियम केलेले आहेत की जेणेकरून समाज सुदृढ राहील. इथे आता त्यामुळे
विवाह अंतर्गत जे काही शरीर संबंध होतात त्यावर झी 24 तास एक पाऊल पुढे.